आज फुलवळ या ठिकाणी महाराजस्व अभियान कार्यक्रमाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान टप्पा क्रमांक 1 मध्ये हे आपल्या कंधार तालुक्यातलं तिसरे शिबिर होतं. या ठिकाणी या कार्यक्रमाच्या अध्यक्ष तथा उपविभागाच्या उपविभागीय अधिकारी आदरणीय अनन्या रेड्डी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आज पार पडलेला आहे. याच्यामध्ये सर्व विभागाचे विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख या ठिकाणी उपस्थित होते. या ठिकाणी काही प्रमाणामध्ये प्रमाणपत्र आणि ICDS विभागाच्या बेबी किट्स याही या ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहेत. आणि शेतकऱ्यांचे काही रस्त्याचे प्रश्न होते, काहींचे PM किसानचे प्रश्न होते, काहींच्या इतर अडचणी होत्या. तर त्या विभागाचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित असल्यामुळे त्यांचं डायरेक्ट त्या ठिकाणी कम्युनिकेशन होऊन ते प्रश्न मार्गी लागण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न आपण केलेला आहे. आणि आज काही रस्त्याचे प्रश्न किंवा इतर प्रश्न आजच एका दिवसात सुटलेले नाहीयेत, मात्र पुढील 4 दिवसामध्ये त्याचं निराकरण कसं लवकरात लवकर करता येईल या दृष्टीनं आज या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलेला आहे. या ठिकाणी मी शेतकरी बांधवांना आवाहन करतो की आजच्या शिबिरामध्ये जे सामील झालेले नाहीत त्यांनाही आवाहन करतो की जास्तीत जास्त रस्त्याचे प्रश्न असतील किंवा इतर कुठलेही प्रश्न असतील तर आपण या 15-20 दिवसामध्ये सोडवून घेण्याचा प्रयत्न करावा. संपूर्ण प्रशासन आपल्या सोबत आहे, त्यामुळे आपण शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या गोष्टीचा लाभ द्यावा असं या ठिकाणी मी आवाहन करतो. इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन है पहला तो समन्वय, मतलब हर डिपार्टमेंट जो भी तहसील लेवल पे जो भी हर डिपार्टमेंट है उसका स्कीम जो है, उसका इनिशिएटिव जो है और उसका हर डिपार्टमेंट से क्या क्या लाभ ले सकते हैं आप, ये सब एक ही मतलब स्टेज पर उपस्थित रह के जो भी तकरार है या जो भी लाभ आप दे सकते हैं, इसका पहला इनिशिएटिव मतलब इसका पहला मोटिवेशन है ये कि इंटर डिपार्टमेंटल कोऑर्डिनेशन मतलब समन्वय। और दूसरा जो है जो भी आपका तकरार मतलब डिले हुआ है, प्रलंबित हुआ है, इसका आपका मतलब जितना जल्दी हो सकता है उतना जल्दी तकरार को निवारण करना, एक ही दूसरा रीजन है ये। तो ये मैं आपको बोलना चाहती हूँ कि जो भी लोग हैं मतलब काम का रीजन जो है वो है कि आपको जितना हो सकता है उतना जल्दी से जल्दी आपको मतलब जो भी प्रॉब्लम है वो सॉल्व करना है। पर काम का मोटिवेशन ये नहीं होना है कि जो भी रेगुलर काम है हर डिपार्टमेंट का उसको आप मतलब यू कैन डिले इट एंड उसके बाद यू हैव टू टेक इनिशिएटिव करके। तो ये वन थिंग मैं बोलना चाहती हूँ जो भी उपस्थित है यहाँ पे HOD से, उसका ये मैं बोलना चाहती हूँ कि काम का इनिशिएटिव जो लिया है महसूल मंत्री ने, उसका रीजन जो है कि आपको जितना जल्दी हो सकता है उतना तकरारी का निवारण करना। पर आपको ये भी माइंड पे रहना है कि जो रेगुलर काम है, रेगुलर डेली चलता है, उसको आप नेग्लेक्ट मत करना है, क्योंकि ये काम पा रहे हैं मतलब उसका रीजन क्या है, कुछ ना कुछ तो गड़बड़ है, कुछ ना कुछ तो अच्छा नहीं लोकल लेवल पे सिटीजन्स का जो भी तकरार है वो नहीं मतलब जल्दी से जल्दी सॉल्व नहीं हो पा रहा है, इसका रीजन है, इसलिए कैंप आयोजित किया गया है। पर कैंप का रीजन आयोजित करने का उद्देश्य है कि आपका एक रिमाइंडर भी है कि जो भी रेगुलर काम है वो तो चलना पड़ेगा और उतना जितना जल्दी हो सकता है उतना जल्दी करना पड़ेगा, ताकि एट द एंड इस कैंप्स का जो जरूरत है वो नहीं आ पाएगा। तो ये ऐसा आपको मतलब माइंड पे रखना चाहिए। और दूसरा लोगों का भी ये क्या है, आपका कैंप नियोजित किया गया है तो आपका जो भी तकरार है आप आ सकते हैं, आने के बाद आप जो भी तकरार जो है वो पूछ सकते हैं हर डिपार्टमेंट का HOD से, और उसका जितना सा जल्दी हो सकता है उतना सा जल्दी हम तकरार निवारण करने के लिए कोशिश करते हैं। और हर डिपार्टमेंट ये जो अभी तकरार आने वाला है नेक्स्ट 2 डेज में उसको प्रायोरिटी बेसिस में लीजिए, बाद में ये निवारण करने के लिए कोशिश करिए। और जो भी आपका स्टॉल जो भी है वहाँ पे जाइए, जो भी आपको माहिती चाहिए वहाँ पे मिलेगा आपको माहिती, और जो भी आपको लाभ लेना है वहाँ पे जाइए, आपका जो भी प्रश्न है जो भी डाउट्स है आप पूछ लीजिए, और ताकि जल्दी जितना हो सकता है उतना लाभ आप ले सकते हैं। बस उतना ही आप बस आकर यू कैन तकरार दे सकते हैं आप लोग।
नेहमीच सर्व विभागाकडे आपण आपल्या कुठल्या ना कुठल्या कामकाजासाठी जात असतो, मात्र एकाच ठिकाणी सर्व विभागांना एकत्रित आणून सर्वसामान्य जनतेच्या, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या, महिला वर्गाच्या सर्व प्रकारच्या समस्या एकाच ठिकाणी सोडवण्यासाठीचा आणि त्याच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना समाधान देण्याचा कार्यक्रम म्हणजे ते महाराजस्व अभियान आहे. या कार्यक्रमामध्ये आपण जे काही प्रलंबित फेरफार आहेत, अद्ययावत सातबारा आहेत, वेगवेगळे जे रहिवासी आणि इतर प्रमाणपत्र आहेत त्याचं वाटप, येण्याच्या ज्या काही नवीन तरतुदी झालेल्या आहेत अकृषिक परवान्याच्या बाबतीत, त्या तरतुदींचं वाचन, दर महिन्याला जी सामाजिक अर्थसहाय्य योजनेची आपली बैठक होत असते त्याच्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांना आपण लाभ देतोय त्यांच्याही प्रमाणपत्रांचं वाटप, अशा विविध अंगी स्वरूपातून आणि वेगवेगळ्या विभागाचे, काही लोकांचे घरकुलाचे प्रश्न असतील, काही लोकांचे संजय गांधीचे प्रश्न असतील, काही लोकांचे रेशन कार्डचे प्रश्न असतील, काही लोकांचे पट्टे वाटपाचे प्रश्न असतात, काही लोकांचा रस्त्याचा प्रश्न असतो. या विविध ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रमुख उद्देश असणारा कार्यक्रम म्हणजे हा कार्यक्रम महाराजस्व अभियान आहे. याच्यामध्ये माझ्या प्रास्ताविकानंतर या ठिकाणी वेगवेगळ्या विभागांची या ठिकाणी माहिती सांगितली जाईल, त्यांच्या कोणकोणत्या योजना आपल्यासाठी आहेत ते या ठिकाणी सांगितलं जाईल, त्याचे लाभार्थी कोण असू शकतात. त्यानंतर जे वेगवेगळे स्टॉल या मंडपामध्ये लागलेले आहेत त्या ठिकाणी त्या विभागाची माहिती त्या ठिकाणी देण्यासाठी आपला अधिकारी आणि त्यांचा चमू आहे. आणि आपल्याला जर कुठले अर्ज या शिबिरामध्ये द्यायचे असतील तर माझ्या समोरच्या बाजूला या ठिकाणी उजवीकडे एक टेबल त्या ठिकाणी ठेवलेला आहे, ज्या ठिकाणी आपण आपले अर्ज त्या ठिकाणी शिबिरामध्ये देऊ शकता. त्यामुळं या शिबिराचा उद्देश हा अतिशय विधायक आहे. कुठेतरी ग्रामीण भागातील प्रश्नांचं निराकरण करून जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे आणि लोकाभिमुख, कार्यक्षम आणि गतिमान प्रशासनाच्या दिशेने पाऊल टाकणे हा प्रमुख उद्देश घेऊन आपण हे महाराजस्व अभियान या ठिकाणी राबवत आहोत. तर माझं या ठिकाणी सर्व बांधवांना आवाहन आहे की आपण जास्तीत जास्त या ठिकाणी या योजनांचा लाभ घेण्यासाठी सजगपणे या ठिकाणचे आपल्या योजनांची माहिती आपण घ्यावी, आपले कुठले अर्ज असतील तर या ठिकाणी द्यावे, ज्या वेगवेगळ्या विभागाचे अर्ज असतील ते आम्ही त्या विभागाला त्या ठिकाणी हस्तांतरित करू आणि या शिबिराच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना कसा न्याय देता येईल हा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून केला जाईल. एवढं बोलून मी पुढील कार्यक्रमासाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी सर्वांनी अतिशय मोठ्या आपल्या तालुक्याचे उपविभागाचे माननीय उपविभागीय अधिकारी श्रीमती अनन्या रेड्डी मॅडम, माननीय तहसीलदार रामेश्वरजी गोरे साहेब, उपस्थित सर्व अधिकारी पदाधिकारी, सन्माननीय पत्रकार व नागरिक बंधू भगिनींनो, पंचायत समिती कंधार आणि ग्रामपंचायत त्या अंतर्गत येणारे सर्व ग्रामपंचायतींमध्ये आपण 7 प्रकारच्या सेवा या लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत अधिसूचित केलेल्या आहेत. त्यामध्ये जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणीचा दाखला, त्यानंतर नमुना नंबर 8 ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा दाखला आणि
दारिद्र्य रेषेखालचा दाखला, अशा प्रकारच्या 7 त्या ठिकाणी दाखले दिले जातात. बऱ्याच नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले हे अगोदर दिले जात होते, तर तशा प्रकारची मागणी ग्रामपंचायतींना केली जाते. पण 2015 पासून यामध्ये बदल झालेला आहे आणि या 7 प्रकारचे दाखले सोडले तर बाकी सर्व दाखले आपल्याला स्वयं घोषणापत्र या स्वरूपात हे ऑनलाईन स्वरूपात ग्रामपंचायतच्या ऑपरेटर कडून की त्या ठिकाणी त्याचं प्रिंट आपल्याला मिळेल आणि हे आपल्या स्वाक्षरीनेच त्या ठिकाणी आपण ज्या विभागाला हे आवश्यक आहे त्या विभागांना आपण हे सबमिट करू शकतो. त्यासोबतच जन्म आणि मृत्यू दाखला याबाबत बऱ्याच नागरिकांचे त्या ठिकाणी तक्रारी असतात. तर यामध्ये जन्म मृत्यू अधिनियमामध्ये आपल्याला जन्मानंतर 21 दिवसाच्या आत ही जन्म किंवा मृत्यू ही घटना ज्या ठिकाणी झालेली आहे त्या ठिकाणी जे निबंधक आहेत त्या निबंधकांकडे नोंदणी करणं आवश्यक आहे. समजा आता पूर्व गावामध्ये एखाद्या जन्माची घटना घडली, सहसा जन्म हे सध्या दवाखान्यातच 99% होतात, पण एखादी घटना जर घरात त्या ठिकाणी जन्म झाला तर आपल्याला या ठिकाणी निबंधक संबंधित ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी आहेत, त्यांच्याकडं त्या कुटुंब प्रमुखांनी ज्या कुटुंबामध्ये जे जन्म झालेला आहे त्यांनी 21 दिवसाच्या आत नोंदणी करणं आवश्यक आहे. जर 21 दिवसात नोंदणी झाली नाही तर 28 दिवसाच्या आत आपल्याला विलंब शुल्क भरून नोंदणी करणं हे ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांकडे आवश्यक आहे. 28 दिवसापेक्षा जर विलंब झाला तर 1 वर्षापर्यंत त्या ठिकाणी नोंद करण्यासाठी 28 दिवसापासून 1 वर्षापर्यंत हे पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी यांच्याकडे अर्ज करून त्याची नोंद घेण्याबाबत आपण आदेशाची मागणी करू शकता आणि त्यामध्ये गटविकास अधिकाऱ्यांचा आदेश आल्यावर ग्रामपंचायत अधिकारी हे त्या ठिकाणी नोंद घेऊ शकतील. आणि 1 वर्षापेक्षा जर जास्त असेल तर त्या ठिकाणी आता आधी माननीय न्यायालयाकडे आपल्याला जावं लागायचं, पण शासनानं ती जी प्रक्रिया आहे ती सुलभ करून सध्या महसूल विभागाकडे माननीय तहसीलदार यांच्याकडे ते अधिकार त्या ठिकाणी दिलेले आहेत. तसंच मृत्यूबाबतही हेच नियम त्या ठिकाणी लागू आहेत. बऱ्याचदा मृत्यू हे त्या ठिकाणी नोंद वेळेत न झाल्यामुळं जेव्हा आपल्याला काही काम असतं त्यावेळेला दाखले मिळवण्याची अडचणी निर्माण होतात. दुसरी गोष्ट म्हणजे सध्या हे दाखले CRS प्रणालीवर म्हणजे सेंट्रल रजिस्ट्रेशन सिस्टीम या प्रणालीवर ऑनलाईन स्वरूपात आपल्याला त्या दाखल्यांची QR कोडद्वारे QR कोड त्या ठिकाणी नमूद असलेलं प्रिंट हे आपल्याला दाखल्यांचे मिळतं. पण त्यासाठी आपल्याला त्यांची नोंद ही ऑनलाईन स्वरूपात झालेली असली पाहिजे. एखादी नोंद ही ऑफलाईन स्वरूपात ग्रामपंचायतीच्या रजिस्टरला जरी असली तरी जर ती CRS पोर्टलवर ऑनलाईन नसेल आणि त्याला 28 दिवसापेक्षा जर जास्त दिवस झाले असतील तर आपल्याला ही जी प्रक्रिया आहे गटविकास अधिकाऱ्यांचा आदेश घेऊन नोंदणी करण्याची ती पार पाडावी लागेल. 1 वर्षापेक्षा जर जास्त त्या ठिकाणी विलंब झाला असेल आणि ऑनलाईन नोंद नसेल तर माननीय तहसीलदार साहेब यांचा आदेश घेऊन नोंद करण्याची जी प्रक्रिया आहे ती पार पाडावी लागेल आणि मगच त्या ठिकाणी आपल्याला या CRS पोर्टलवर ऑनलाईन स्वरूपात दाखला त्या ठिकाणी मिळू शकतो. दुसरी गोष्ट निबंधकाच्या बाबत बऱ्याच जणांना अडचण असते की नक्की जन्म दाखला कोणाकडून मिळणार. जर PHC म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी जर जन्म झाला तर प्राथमिक आरोग्य केंद्राचे जे वैद्यकीय अधिकारी आहेत ते निबंधक आहेत. म्हणजे तुम्ही राहणार पूर्वचे आहात पण जन्म झाला पानशेळी PHC मध्ये किंवा
कंधारच्या एका दवाखान्यामध्ये जन्म झाला. तर कंधारच्या त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात जन्म झाला तर तिथले जे मेडिकल सुपरिटेंडेंट आहेत त्यांच्याकडे नोंद होऊ शकते. आणि जर कंधारच्या खाजगी दवाखान्यात जर जन्म झाला तर कंधार नगरपालिका येथे त्याची नोंद करावी लागते. पानशेवडीच्या जर पीएचसी मध्ये जन्म झाला तर पानशेवडीचे मेडिकल ऑफिसर हे जन्माची नोंद करतात आणि दाखला त्या ठिकाणी देऊ शकतात. तर याची आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे की जन्म आणि मृत्यूच्या बाबत ज्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे तिथले संबंधित अधिकारी हे त्या ठिकाणी नोंदणी अधिकारी आहेत आणि त्यांच्याकडूनच तो दाखला आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतो. तर अशा प्रकारचे 7 प्रकारचे दाखले हे आमच्या विभागामार्फत ग्रामपंचायतीमार्फत त्या ठिकाणी दिले जातात. यासोबत महत्वाची आमची योजना जी आहे जी सेंट्रल गव्हर्नमेंटची केंद्र शासनाची प्रधानमंत्री आवास योजना. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणात आपल्या गावामध्ये घरकुलांचं मंजुरी झालेली आहे आणि त्यांचं बांधकामही सुरू आहे. तर यामध्ये आता राज्य शासनानं स्वतःचा हिस्सा 1,20,000 हा केंद्र शासनाचा हिस्सा होता. त्यासोबतच 35,000 रुपये वाढ त्या ठिकाणी केलेली आहे. आधी आपल्याला माहिती आहे की 4 हप्त्यांमध्ये 1,20,000 रुपये मिळायचे. आता 5वा हप्ता 35,000 त्या ठिकाणी वाढवलेला आहे. आणि प्रत्येक घरकुलावर जर आपण ज्या घरकुल लाभार्थींनी त्या ठिकाणी सोलर बसवलेला आहे त्यांना प्रधानमंत्री सूर्यघर योजनेमधून 1 किलोवॅट साठी 30,000 रुपये अनुदान त्या ठिकाणी मिळतं. आणि घरकुल योजनेमधून त्यांना अतिरिक्त 15,000 रुपये म्हणजे 1 किलोवॅट जर आपण त्या ठिकाणी बसवला तर 30,000 रुपये हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेकडून मिळतील आणि 15,000 रुपये हे घरकुल अभियान योजनेमधून त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी आपलं घरकुल पूर्ण झाल्यावर हे सोलर बसवण्याचं काम हे पूर्ण करून त्या ठिकाणी MSEBचे अधिकारी या ठिकाणी आहेत. त्या विभागामार्फत आपल्याला त्याचा अनुदान मिळण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घ्यायची. तर बाकी जास्त वेळ मी न घेता आता पुढील विभागांची या ठिकाणी माहिती आहे. आमच्या विभागाबद्दलचे ज्या काही अडचणी असतील त्या संबंधित सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्याची भेट घ्यावी आणि सदर छत्रपती शिवाजी महाराज अभियान फुलवळ हे यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांनी पंचायती व्यवहार संबंधित विविध योजनांचा सविस्तर आढावा या ठिकाणी घेतलेला आहे आणि आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. यानंतर या ठिकाणी आपल्या कार्यक्रमासाठी नुकतेच उपस्थित झाले आहे आपल्या कंधारचे PI साहेब श्री चंद्रकांत जाधव साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे.